राज्यातील 10वीच्या परीक्षेचा निकाल 95.81% इतका लागलाय। मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 10वीच्या निकालात वाढ झाली असली तरी या निकालामधून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। मातृभाषा असलेल्या मराठी विषयात तब्बल 38,000हून अधिक विद्यार्थी नापास झालेत। इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 6 पटीने जास्त आहे। आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना देखील हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गटांगळ्या का खाल्ल्या? पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून 10वीच्या परीक्षेसाठी कसून तयारी केली जाते। सध्या बदलती शैक्षणिक पद्धती व इंग्रजीचा वाढता प्रभाव पाहता आपुल्याच घरात हाल सोसते मराठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 पटीने जास्त आहे। राज्यात एकूण 10,94,152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली। त्यापैकी 10,55,715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच 38,437 विद्यार्थी मराठीत नापास झालेत। इंग्रजी विषयाचा निकाल 98.12% इतका लागलाय। 3,59,229 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला। त्यापैकी 3,52,491 जण उत्तीर्ण झाले। इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या 6,738 इतकी आहे। मराठीमध्ये नापास होणाऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे। त्यामुळे मराठी भाषिक राज्यात मुलांना मराठीच अवघड जात असल्याची बाब समोर आली आहे। मातृभाषेतच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास का झाले? मराठीला गांभीर्याने घेतलं जात नाहीये का? विद्यार्थ्यांना मराठी कठीण जाऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? यावर निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी काय म्हणाले आपण पाहूयात। यंदाच्या 10वीच्या SSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 38,000 विद्यार्थी मराठी विषयात नापास झालेले आहेत। ही अत्यंत चिंताजनक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंतेची बाब आहे। खरे तर शालेय स्तरावरती मराठी भाषा अधिक सक्षमतेने शिकवली जाणं, त्याच्यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देणं, मराठी भाषेविषयीचं विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढवणं हे काम शाळा स्तरावरती व्हायला पाहिजे। ते खऱ्या अर्थाने होत नसल्यामुळे अशा प्रकारचा 10वीच्या परीक्षेचा निकाल लागतो ही वस्तुस्थिती आहे। आगामी काळामध्ये महाराष्ट्र शासन काय किंवा मराठी विषयाचं चिंता वाहणार आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी चळवळ करणार आहे, असे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्र येऊन याचा विचार केला पाहिजे। त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद असेल किंवा ज्या मराठी विषयात काम करणाऱ्या अन्य संस्था असतील त्यांनी स्वतःहून या विषयात पुढाकार येऊन काम केलं पाहिजे, याची आवश्यकता आहे असं मला स्पष्ट वाटतं। आणि परंतु परीक्षेचा निकाल हा एक निकष आला मराठी भाषेच्या विकासाच्या संतल्या अडथळे होते। असे अनेकही निकष आहेत, बोलीभाषा असेल, शुद्धलेखन असेल किंवा अवांतर वाचन असेल, या सगळे प्रयोग केले गेले पाहिजे, तरच मराठी भाषा अधिक सक्षम होऊ शकेल असं मला वाटतं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। इंग्रजी भाषेच्या शाळांच्या प्रभुत्वामुळे मराठी भाषेच्या बाबतीत न्यूनगंड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। हे जर टाळायचं असेल तर मराठीप्रेमी जनतेनं, साहित्य परिषदेच्या संस्थांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केलं पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधारता येईल। अन्यथा मराठी भाषेच्या विकासाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे हे यातून लक्षात येतं। याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।